श्री स्वामी समर्थ. उद्या पहिला श्रावण शनिवार. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, ज्या महिन्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो असा अत्यंत पवित्र, मंगलमय आणि भक्तीने न्हाऊन निघणारा श्रावण महिना अखेर सुरू झालेला आहे. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पिंडीवर वाहिलेली बेलपत्र आणि उपवास. परंतु तुम्हा सर्वांना माहीत आहे का, श्रावणात जेवढे महत्त्व सोमवारला आहे तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक अनन्यसाधारण महत्त्व श्रावणी शनिवारी सुद्धा आहे. शास्त्रानुसार शनिवार हा दिवस सूर्यपुत्र, न्यायाची देवता शनिदेव आणि संकटमोचन श्री हनुमानाला मानला जातो. परंतु जेव्हा हा शनिवार श्रावण महिन्यात येतो तेव्हा या दिवशी शनिदेव आणि हनुमंतासोबत खुद्द देवोके देव महादेव यांची सुद्धा कृपा आपल्यावर एकाच वेळी बरसते. म्हणजेच एकाच दिवशी आपल्याला तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळण्याची ही सुवर्ण संधी असते. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की तुम्ही खूप कष्ट करूनही यश मिळत नाही, सतत पैशाची चणचण भासते किंवा पैसा घरात टिकतच नाही, कामात सतत काही ना काही अडथळे येत आहे, किंवा तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती ढय्या सुरू आहे आणि गुप्त शत्रूचा त्रास वाढलेला आहे. जर या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर काळजी करू नका, कारण ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण शनिवारी केला जाणारा एक अतिशय लहान आणि सोपा उपाय तुमचे नशिबातले दिवस पूर्वव्रत करू शकतो आणि तुमचे बंद झालेले भाग्याचे दरवाजे उघडू शकतो. उद्या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे आणि या अत्यंत शुभ योगावर आपल्याला सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात फक्त एक खास वस्तू टाकायची आहे. हा एक छोटासा उपाय घरातील वर्षानुवर्षाची दारिद्र्यता, नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि शत्रूंचा वाईट प्रभाव क्षणात नष्ट करतो. हा महाउपाय कोणता आहे, तो सकाळी कसा करायचा आणि संध्याकाळी शनी कृपेसाठी कोणतीही विशेष सेवा करायची याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत अगदी मनापासून नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही. चला तर मग, आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया श्रावण शनिवारच्या या महाउपायाबद्दल. मित्रांनो, आता आपण वळूया श्रावण शनिवारच्या सगळ्यात मुख्य आणि प्रभावी उपायाकडे. उद्या सकाळी उठल्यावर नंतर सर्वात पहिले काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे विशेष अभिमंत्रित स्नान. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरावर असणारी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या प्रगतीतील सर्व मोठा अडथळा असतो. म्हणूनच श्रावणातील शनिवारी या काही खास गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान केल्याने तुमचे शरीर आणि ओरा पूर्णपणे शुद्ध होतात. स्नानासाठी शक्यतो कोमट पाणी वापरावे. जर कोमट पाणी शक्य नसेल तर साधे पाणी घेतले तरी चालेल, पण काढल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी त्यात आपल्याला या वस्तू टाकायच्या आहे. चिमूटभर काळे तीळ. पहिली वस्तू म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे थेट शनी देवा आणि आपल्या पितरांशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात केवळ चिमूटभर काळे तीळ टाकता तेव्हा तुमच्या कुंडलीतील अत्यंत त्रासदायक मानला जाणारा शनी दोष आणि पितृदोष शांत होण्यास सुरुवात होते. तुमच्या आयुष्यातील अडकलेले कामे मार्गी लागतात. 5 किंवा 11 काळे उडीद. दुसरी गोष्ट म्हणजे अखंड काळे उडीद.
लक्षात ठेवा, जिथे उडदाची डाळ वापरायची नाही आहे तर अख्खे काळे उडीद वापरायचे आहे. 5 किंवा 11 या शुभ संख्येमध्ये हे उडीद पाण्यात टाकावेत. काळे उडीद शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या नशिबातील मोठे अडथळे, नोकरी व्यवसायातील मंदी दूर होण्यास मदत होते. दुसरं म्हणजे अखंड लवंगा. फूल असलेल्या तिसरी वस्तू म्हणजे 2 लवंगा. पण अट एकच, या लवंगाचे वरचे फूल तुटलेले नसावे, त्या पूर्ण अखंड असाव्यात. लवंग ही साक्षात माता लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, सतत कर्ज वाढत असेल तर या 2 लवंगा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचण मुळापासून उपटून टाकण्याचे काम करतात. सेंधव मीठ किंवा खडे मीठ. चौथी गोष्ट म्हणजे थोडेसे खडे मीठ किंवा सेंधव मीठ. मिठाची ताकद आपण सर्वजण जाणतोच. शरीराभोवती असणारी वाईट नजर, नकारात्मक स्पंदने आणि मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मीठ अत्यंत प्रभावी ठरते. सामान्यतः शनिवार म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते न्यायाचे देव सूर्यपुत्र शनिदेव आणि संकटमोचन श्री हनुमान. पण जेव्हा ह्या शनिवार पवित्र श्रावण महिन्यात येतो तेव्हा संपूर्ण सृष्टीचे वातावरण बदलून जाते. श्रावण हा साक्षात देवोके देव महादेवांचा प्रिय महिना. शनिदेव हे महादेवांना आपले परमगुरु मानतात, तर श्री हनुमान हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. विचार करा, जेव्हा गुरु महादेव, शिष्य शनिदेव आणि रुद्र अवतार श्री हनुमान या 3 महाशक्तींची कृपा एकाच दिवशी आपल्याला मिळते, तो दिवस म्हणजे श्रावण शनिवार. म्हणूनच शास्त्रात म्हटलं आहे की या दिवशी केलेली कोणतीही छोटीशी पूजा किंवा सेवा ही 1000 पट अधिक फळदायी ठरते. पहिल्या श्रावणी शनिवारचे विशेष महत्त्व काय सांगते, ऐका. श्रावणातील प्रत्येक दिवस हा पवित्रच आहे, पण पहिल्या श्रावणी शनिवारची गोष्ट काही वेगळीच असते. नव्या ऊर्जेचा आणि भाग्याचा प्रारंभ. पहिला शनिवार हा या संपूर्ण पवित्र महिन्यातील शनी उपासनेची पहिली पायरी मानली जाते. ज्याप्रमाणे आपण कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात पहिल्या दिवशी करतो, तसेच या पहिल्या श्रावणी शनिवारी केलेली उपासना संपूर्ण महिन्याभरासाठी आपल्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार करते. साडेसाती आणि अडथळ्यांतून त्वरित मुक्ती होते. जर तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती ढय्या सुरू असेल किंवा कामात सतत अपयश येत असेल तर श्रावणी शनीची पहिलीच सकाळ ही या संकटातून मुक्त होण्यासाठी सुवर्ण योग असते. या दिवशी शनिदेवांचा कोप शमून त्यांची शांत आणि कृपाळू दृष्टी तुमच्याकडे पडते. पुरुष किंवा आणि कुटुंबासाठी कल्याणकारी. पारंपरिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचे व्रत जसे घरातील स्त्रिया आणि कन्या विशेष श्रद्धेने करतात, तसेच श्रावण शनिवारचे व्रत आणि सेवा घरातील पुरुषांनी आवर्जून करावी असे मानले जाते. त्यामुळे घरातील कमावत्या व्यक्तीचे आरोग्य, यश आणि प्रगतीतील सर्व मार्ग मोकळे होतात. श्रावणात बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो. सगळीकडे हिरवळ आणि प्रसन्नता असते. अशा मंगलमयी वातावरणात जेव्हा शनिवारी सकाळी मंदिरातून ओम शनैश्चराय नमः चा जप आणि हनुमान चालिसाचे सूर घुमू लागतात, तेव्हा मनातील सर्व चिंता, भीती आणि नकारात्मकता क्षणात पळून जाते. शनिदेव हे निसर्गाने क्रूर किंवा वाईट नसून ते न्यायाधीश आहे. आपण केलेल्या कष्टाचे योग्य फळ देणारे ते एकमेव देव आहे. जेव्हा आपण श्रावण शनिवारी नम्रतेने काळे तीळ, तेल आणि रुईची माळ अर्पण करतो, तेव्हा शनिदेव प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटे दूर करतात. थोडक्यात सांगायचे तर श्रावणातील पहिला शनिवार म्हणजे संकटांचा नाश आणि सुखाचा नवा सूर्य उगवण्याचा दिवस. या दिवशी महादेवांच्या चरणी लीन होऊन हनुमंताचे नाव घेतले आणि शनी
देवांची पूजा केली तर आयुष्यात कधीही कशाचेच कमी पडणार नाही. मित्रांनो, आता आपण वळूया श्रावण शनिवारच्या सगळ्यात मुख्य आणि प्रभावी उपायाकडे. उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे विशेष अभिमंत्रित स्नान. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरावर असणारी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या प्रगतीतील सर्व मोठा अडचण असते. म्हणूनच श्रावणातील शनिवारी या काही खास गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान केल्याने तुमचे शरीर आणि ओरा पूर्णपणे शुद्ध होतात. स्नानासाठी शक्यतो कोमट पाणी वापरावे. जर कोमट पाणी शक्य नसेल तर साधे पाणी घेतले तरी चालेल, पण काढल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी त्यात आपल्याला या वस्तू टाकायच्या आहे. चिमूटभर काळे तीळ. काळे तीळ हे थेट शनिदेव आणि आपल्या पितरांशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात केवळ चिमूटभर काळे तीळ टाकता तेव्हा तुमच्या कुंडलीतील अत्यंत त्रासदायक मानला जाणारा शनिदोष आणि पितृदोष शांत होण्यास सुरुवात होते. तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लागतात. 5 किंवा 11 काळे उडीद. दुसरी गोष्ट म्हणजे अखंड काळे उडीद. लक्षात ठेवा, जिथे उडदाची डाळ वापरायची नाही तर अख्खे काळे उडीद वापरायचे आहे. 5 किंवा 11 या शुभ संख्येमध्ये हे उडीद पाण्यात टाकावे. काळे तीळ शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुमच्या नशिबातील मोठे अडथळे, नोकरी व्यवसायातील मंदी दूर होण्यास मदत होते. अखंड लवंगा. तिसरी वस्तू म्हणजे 2 अखंड लवंगा, पण एकच अट, या लवंगाचे वरचे फूल तुटलेले नसावे, त्या पूर्ण अखंड असाव्यात. लवंगा ही साक्षात माता लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. तर ज्या हातात पैसा टिकत नसेल, सतत कर्ज वाढत असेल तर या 2 लवंगा तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचण मुळापासून उपटून टाकण्याचे काम करतात. सेंदो किंवा खडे मीठ. चौथी वस्तू म्हणजे थोडेसे खडे मीठ किंवा सेंदो मीठ. मिठाची ताकद आपण सर्वजण जाणतोच. शरीराभोवती असणारी वाईट नजर, नकारात्मक स्पंदने आणि मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मीठ अत्यंत प्रभावी ठरते. परंतु मित्रांनो, थांबा, हा 4 गोष्टी तर आपण पाण्यात टाकणारच आहोत, पण या सगळ्यांच्या शिवाय एक अशी अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक गोष्ट आहे जी जर तुम्ही उद्या या पाण्यात टाकली तर तुमच्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कठीणातली कठीण इच्छा एका दिवसात पूर्ण होऊ शकते. ही 5वी अत्यंत गुप्त वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती पाण्यात कधी आणि कशी टाकायची हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. ती वस्तू चुकू नका, कारण त्या एका वस्तूमध्ये सर्वात जास्त शक्ती समावलेली आहे. स्नान करताना करावयाचे मंत्रस्मरण. या सर्व गोष्टी जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा ते पाणी साधे राहत नाही, ते अभिमंत्रित तीर्थ बनते. त्यामुळे आंघोळ करताना पाठीवर पाणी घेताना मनातल्या मनात स्वतः हर हर गंगे किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा किंवा सतत जप चालू ठेवा. स्नान पूर्ण झाल्यानंतर ते पाणी शरीरावरून वाहून गेल्यावर तुम्हाला स्वतःला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि हलकेपणा जाणवेल. अभिमंत्रित पाण्याने पवित्र स्नान झाल्यानंतर आता वेळ येते ती आपल्या घरातील वातावरण सकारात्मकतेने भरून टाकण्याची आणि देवाची कृपा प्राप्त करण्याची. स्नान उरकून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वात पहिले आपल्या घरातील देवाऱ्यासमोर या. घरातील देवाऱ्यातील पूजा. घरातील देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावून घरातील वातावरण सुगंधित आणि प्रसन्न करून घ्या. महादेव आणि घरातील कुलदेवतेला हळद कुंकू अक्षदा ताजी फुले वाहा. श्रावण शनिवार असल्याने महादेवाला एक बेलपत्र आणि शनिदेवाला प्रिय असलेले काळे तीळ देवासमोर नक्की ठेवा. मनापासून प्रार्थना करा की हे ईश्वरा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे आणि सर्वांना सुखी समृद्ध लाभू दे. घरात पूजेनंतर जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या
श्री हनुमान मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन आवर्जून जा. मंदिरात गेल्यानंतर शनिदेवांना किंवा हनुमंताला खालील गोष्टी अर्पण करा. रुईच्या पानांची माळ. रुईची 11 किंवा 21 पाने घेऊन त्याची माळ हनुमंताला अर्पण करा. रुईची पाने शनिदेवाचा आणि शनिदोषाचा आणि सर्व त्रासांचा नाश करते. काळे तीळ आणि काळे उडीद. चिमूटभर काळे तीळ आणि उडीद शनिदेवाच्या चरणी वाहा. मोहरीचे किंवा तिळाचे तेल शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा शिलावर थोडेसे तेल अर्पण करा. हनुमान चालिसाचे पठण. पूजेतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी भाग म्हणजे हनुमान चालिसा. मंदिरात असो वा घरात देवाऱ्यासमोर शांत चित्ताने बसून श्री हनुमान चालिसाचा पाठ करा. यामागे रहस्य काय माहीत आहे सांगते. पौराणिक कथेनुसार श्री हनुमानाने एकदा शनिदेवांना महापराक्रमी रावणाच्या तावडीतून मुक्त केले होते. तेव्हा प्रसन्न होऊन शनिदेवांनी हनुमंताला वचन दिले होते की जो व्यक्ती श्री हनुमानाची भक्ती करेल, हनुमान चालिसाचा पाठ करेल, त्याला माझा शनीचा कोणताही त्रास होणार नाही. उलट त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला शनीची 7.5 ढय्या किंवा आयुष्यातील संकटांपासून कायमची मुक्ती हवी असेल तर श्रावण शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ अजिबात विसरू नका. कारण हनुमंत हे संकटमोचन आहेत आणि जिथे हनुमान भक्ती असते तिथे भाग्य आणि दुःख तिथे भय आणि दुःख टिकूच शकत नाही. संध्याकाळी घरातील प्रत्येक व्यक्तीची दृष्ट काढण्यासाठी हा सोपा उपाय करा. थोडेसे काळे उडीद उजव्या हातामध्ये घ्या. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उडीद उतरवून घ्या. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे उडीद वापरावे. हे सर्व उडीद एकत्र करून घरातील मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळून आणि घराबाहेर फेकून द्या. महत्त्वाची काळजी. उडीद बाहेर फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ घरी येऊन हात पाय धुवा आणि स्वामींचा मुजरा करा. विशेषतः लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी घरातील कमावत्या व्यक्तीला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. मुलांच्या पायात काळा धागा. उद्या शनिवारी घरातील लहान मुलांच्या उजव्या पायात काळा धागा बांधा. त्यामुळे मुलांच्या नजरबाधा होत नाही आणि आजारपणापासून संरक्षण होते. पिंपळाच्या पानाचे तोरण. पिंपळाच्या वृक्षात शनिदेवांचा वास असतो. पिंपळाची 11 पाने आणून त्याचे तोरण बनवा आणि मुख्य दारावर लावा. त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा अत्यंत सोपा, सोयीस्कर आणि तितकाच प्रभावी उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, शनीची 7.5 वाईट नजर आणि पैशाची तंगी नक्कीच दूर होईल आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपल्या भक्तीचे एक छोटेसे योगदान म्हणून कमेंट करताना श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या 3 मंत्रांपैकी एक मंत्र नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.